तर हे कधीपासून आहे? 1950 से 1950 से 1950. हाँ 76 ईयर्स हो गए 76 ईयर और ये हॅलो गाईज, मी आली आहे पुण्यामध्ये आणि खूप जास्त ऊन आहे. काल खूप पाऊस पडला आणि आज असं वाटलं की वातावरण छान असेल तर चहा प्यायला येऊ, पण आता वातावरण बघून असं वाटतं काहीतरी थंड घ्यायला पाहिजे. तर मी आता अपेक्षाला घेऊन आली आहे पुण्यातल्या सगळ्यात फेमस, म्हणजे ते थोड्याच जणांना माहिती आहे, त्या डेअरीमध्ये. तिथे लस्सी खूप छान प्रकारे भेटती. आपण ते टेस्ट करूयात आणि त्याच्यानंतर आपण रिव्ह्यू देऊयात त्याला की काय असेल ते. कैलास डेअरी असं नाव आहे त्याचं. येस, आपण ट्राय करूयात. सो आपण तिथे आलोय आणि तिथे कलाकंद, लस्सी आणि भरपूर लस्सीचे फ्लेवर आहेत आणि भरपूर काय काय गोष्टी तिथं मिळतात ज्या थंड आहेत आणि इमॅजिन करूनच तोंडाला पाणी सुटलंय. तर आपण आता जाऊया आणि बघू की तिथे वेगवेगळ्या काय गोष्टी मिळतात. चला. तर आपण आता आलोय कैलास डेअरी मध्ये आणि इथे मी मागवली आहे इथली फेमस लस्सी रबडी आणि कलाकंद रबडी. लस्सी रबडी आणि कलाकंद रबडी ही ट्राय करणार आहे आम्ही आणि खाल्ल्याच्या नंतर बघू आता की काय टेस्ट आहे. मी 2-3 वर्षापूर्वी खाल्ली होती, सो आपण हे ट्राय करू फर्स्ट. खाली आहे ना कलाकंद आहे, हे ना खाली कलाकंद आहे आणि इथे वरती रबडी आहे. अशी मेल्ट झाली आहे ना, फुल क्रीमी आहे. की कलाकंद म्हणजे खूप जास्त गोड लागेल पण बिलकुल नाही. असं मेल्ट होतीये छान, असं तोंडामध्ये विरघळते एकदम. तोंडात टाकल्या त्यानंतर आपण ट्राय करू रबडी लस्सी. नक्की काय दोन्ही पण चालते. लस्सी रबडी, रबडी लस्सी. हा रबडी रबडी लस्सी. मग अशी उलट बोलली. हे ना, हे काय वरती रबडी आहे ना? रबडी वरती रबडी आहे आणि खाली पूर्ण लस्सी आहे, जे की इतर डेअरी मध्ये म्हणजे लस्सी बोललं तर वरती फक्त जे मलाई असती दोन्ही त्याचं येतं, पण इथे आपल्याला रबडी पण भेटते वरती. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तसं पण ट्राय करू शकता. आता आपण खाऊया. ऑसम टेस्ट आहे, खूप छान टेस्ट आहे आणि अजिबात आंबट बिलकुल नाही. मी खूप साऱ्या ठिकाणी लस्सी पिली होती तर असं आंबट लागते, काही ठिकाणी गोड लागते, काही ठिकाणी पाण्यासारखी लागते, तर अशी बिलकुल नाहीये. इथे फक्त लस्सीचा फ्लेवर बरोबर लागतोय टेस्टला. दही जे असतं ना, दही पासून बनतं ना, सो त्याचा टेस्ट लागतोय आणि छान आहे. मला तर खूप आवडलं. तर आपण हे आता पिऊ, हे सगळं संपू आणि भेटू दुसऱ्या लोकेशनला. तर हे कधीपासून आहे? 1950 से 1950 से 1950. हाँ 76 ईयर्स हो गए 76 ईयर और ये हमारा पहला डेयरी है। कैलाश डेयरी नाम से पुणे का पहला डेयरी है। हाँ हमारे ग्रैंडफादर ने स्टार्ट किया था 70। अभी अभी थर्ड जनरेशन चालू है। थर्ड जनरेशन चालू है। हमारे ग्रैंडफादर ने स्टार्ट किया था, उनके वो टाइम पे और 4-5 भाई थे, वो सब यहाँ पर बैठते थे। उन्होंने यहाँ पे चालू किया
बिजनेस सेट किया, उनके साथ जो बैठते थे वो लोग ने भी पूरा धंधा सीख लिया और वो लोग ने सब बाजू से चालू किया स्टेशन पे लल्लू शेठ के यहाँ पर। ओके, तो ये फर्स्ट है हाँ, हमारा। ये फर्स्ट है। फर्स्ट है। तो यहाँ का फेमस क्या है सबसे अच्छा? हमारा फेमस है लस्सी, मसाला दूध, अच्छा, ओके हाँ, कलाकंद है, ये सब हमारे कम से कम लाइक 60 ईयर्स हो गए ये सब आइटम, सब पुराने हैं काफी। सुबह कितने बजे चालू होता है आपका? 9:30-10 बजे के आसपास ओके, और चालू कितने होता है। बजे तक रहता है? रात को 11 बजे तक रहता है। 11 बजे। रात को 10:30, पौने 11, 10:30, पौने 11 तक रहता है। और मेन कैसा है, अपना फोकस है क्वालिटी के ऊपर। यस, क्वालिटी अच्छा रहा तो कस्टमर पूरे कोने से खा और सकते पूरा हैं। हाइजेनिक है। अच्छा हाँ, है, हाइजीनिक और क्वालिटी वो तो मेन रखना ही है। hygienic। तो आप यहाँ के ओनर हो ना? हाँ, मैं ओनर हूँ। आपका नाम क्या है? मेरा नाम है कैलाश कन्हैयालाल लखनानी। ठीक है, थैंक मैं यू और सो मेरा भाई दोनों हम चला। ओके, थैंक यू सो मच। Thank you. बहुत अच्छा टेस्ट है, हमें बहुत पसंद। फायनली गाईज, आम्ही आता बाहेर आलो कैलास डेअरीच्या आणि काय सांगू, काय ती टेस्ट होती, म्हणजे पूर्ण तोंडामध्ये असं ते फिसलत नाही, मेल्ट हा मेल्ट होत चालली होती. मेल्ट झालं तोंडामध्ये. काय पहिलं काय खाल्लं आपण? रबडी लस्सी खाल्ली, त्याच्यानंतर रबडी कलाकंद खाल्लं. एवढं मस्त होतं. गोड होतं, गोड पण होतं. लिमिट मध्ये गोड Limit होतं. मध्ये. असं नाही की बाबा ते खाल्लं नाही का असं खूपच जास्त गोड गोड वाटत. वाटतं, असं नंतर बिलकुल खाऊशीच वाटत नाही. हा. हर एक बाईट सारखं असं खावंसं वाटत होतं, की असं नाही की बस झालं, असं काहीच नव्हतं. आणि तिथले जे कस्टमर पण होते असे खूप म्हणजे सारी गर्दी होती. खूप म्हणजे आणि हायजेनिक होतं पहिली Hygienic. गोष्ट आवडलं. आणि ह्याच्यासाठी रेटिंग आपण देऊन 10 on 9.9. येस. आणि मी तर तुम्हाला बोलेल की खरंच इथे या. इथले सगळे त्यांचे जे डेअरीचे पदार्थ आहेत ते खूप खूप टेस्टी छान आहेत. आहेत. चलो. तर भेटूया नेक्स्ट लोकेशनला. चलो. तर आता आपण आलो आहोत नेक्स्ट लोकेशनला, जिथे आता आपण साबुदाणा वडा खाणार आहोत. अली फ्रेंड सर्कलच्या समोरच एक महाराष्ट्र साबुदाणा वडेवाली आहेत. तर आता आपण टेस्ट करूयात की कसं असेल टेस्ट. आणि छोटाच गाडा आहे त्यांचा, असले मोठं हॉटेल नाहीये, पण ही सांगण्यावर ना म्हणजे खूप टेस्टी आणि छान लागतो. तर आपण ते खाऊन बघू की त्याची टेस्ट कशी लागते आणि शेवटी रिव्ह्यू देऊ. महाराष्ट्र साबुदाणा वडावाला रविवार पेठेत आहे, ही फ्रेंड सर्कलच्या अपोजिटला. तर आपण टेस्ट करूयात. साबुदाणा वडा आलेला आहे मस्तपैकी कोशिंबीर, काकडी कोशिंबीर आणि ठेचा सोबत. टेस्ट करूयात आणि नंतर आपण रिव्ह्यू देऊया त्याला. तर आता आपण टेस्ट करू की हा साबुदाणा वडा जो आहे तो टेस्टला कसा लागतो. दिसण्यावरून तर असं झालं की मला एवढी आणि गरम पण आहे खूप. खूप मस्त आहे. हातच राव वाटायला लागलाय, असं वाटायला लागलं की थांबायलाच नको. छान मस्त लागतं आहे. भाई, आणि क्रिस्पी पण आहे भरपूर. बाहेरून क्रिस्पी आहे, आतमधून आहे ना सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे. बाहेरून क्रिस्पी असं, आतमधून सॉफ्ट Soft आहे. आहे. काकडीची ती म्हणजे असं गरमागरम काढून दिलंय त्यांनी डायरेक्टली आम्हाला. भाजतंय थोडं पण आहे. तर आता आपण खाऊ आणि सगळ्यात शेवटी आपण रिव्ह्यू देऊ. तर आम्ही आता महाराष्ट्र साबुदाणा वडा खाऊन बाहेर आलेलो आहे आणि खूपच टेस्टी आणि छान होता. तर तुम्ही नक्की तिथे जाऊन ट्राय करा आणि आम्ही रिव्ह्यू देतो 10 out of 8 असा रिव्ह्यू देतोय, कारण खूप छान होता. तर तुम्हीही नक्की जावा आणि तिकडे ट्राय करा महाराष्ट्र साबुदाणा वडा. साबुदाणा ॲक्च्युली मी साबुदाणा म्हणते. मग आम्ही आता दुसऱ्या लोकेशनला चाललो आहे जिथे मोदक खूप टेस्टी मिळतात. तर आता बघू, ट्राय करू कसे लागतात ते. दगडूशेठ मंदिराच्या समोर आता आपण मोदक खायला आलो आहोत. कंटिन्यू. हिने मोदक खाल्ला पण मी फक्त विच वेळेला कसा आहे तो मोदक. टेस्ट कसा आहे तो सांगा आता. पूर्ण नाही खाल्ला,
सांग बोल बोल बोल. आता ह्याची टेस्ट बघूयात की कसं असेल ते. ओके, आणि हे मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच आहे. समोरच आहे. थांब ना, आता आम्ही टेस्ट करतो खाऊन, तुम्हाला सांगतो कसे बघू आता. खूप असं मस्त आहे. त्याच्यामध्ये खोबऱ्याचं स्टफिंग केलं, गुळ आणि खोबरं, आणि वरून साजूक तूप. उकडीचा मोदक कोणाला आवडत नाही. मी काही नाही बोलणार, खाणार आहे. म्हणजे एक नंबर आहे. एक नंबर आहे. हां हां पण नक्की या. आणि ह्याला आम्ही ह्याला रिव्ह्यू देतोय 10 out of 7. 10 out of 7. कारण हिच्या तोंडामध्ये मोदक भरलेला आहे, त्याच्यामुळे काही बोलू शकणार नाही आता. 10 out of 7 रिव्ह्यू देतोय. या, दगडूशेठ मंदिराच्या समोरच आहे. सो खूप टेस्टी आहे आणि नक्की खा. Like a willow, bend like a willow, Godzilla. Bend like a willow, bend like a willow, Godzilla. You are my best friend. Let's run through the field. थँक्यू सो मच सगळ्यांना की मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, खूप प्रेम दिलं. असंच कायम राहू देत आणि शेअर करा माझ्या चॅनलला, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण हे आम्ही तुमच्यासाठी करतो आहे. आणि कमेंट्स तर नक्की करून सांगा की आम्ही नेक्स्ट एक्सप्लोर कुठे केले पाहिजे, आणि आम्ही दोघींनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे. तर प्लीज गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.